नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज 5 ते 6 दिवसानंतर आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत, पण आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या अगोदर झालेले जे जिल्हा परिषदचे पेपर्स आहेत त्या पेपरमध्ये आलेले क्वेश्चन्स आपण घेणार आहोत। हे क्वेश्चन्स काढण्यासाठी माझा खूप टाइम गेलेला आहे, पण हे क्वेश्चन कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये झेडपीच्या फार्मासिस्ट किंवा औषध निर्माण अधिकारी या पेपरमध्ये आलेले आहेत। तर तुमचा वेळ न घेता आपण हे प्रश्न घेऊयात। आज आपण 15 क्वेश्चन्स बघणार आहोत आणि ही 15 क्वेश्चनची सिरीज हमेशासाठी चालू राहील किंवा प्रत्येक वेळी मी 15 क्वेश्चन तुम्हाला टाकणार आहे। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडेड टू द चेविंग टॅबलेट। आता तुम्हाला हे चेविंग टॅबलेट माहीत असलं पाहिजे। चेविंग टॅबलेट म्हणजे काय की अशा टॅबलेट आपण काय करतो, चेव करतो, म्हणजे काय करतो, चावतो आणि ते नंतर खाऊन घेतो। आलं लक्षात, त्याला म्हणतात चेविंग टॅबलेट। आता खाली त्यांनी 4 ऑप्शन दिले आहेत। पहिला ऑप्शन आहे लुब्रिकंट, दुसरा ऑप्शन आहे ग्लायडंट, तिसरा ऑप्शन आहे डिसइंटिग्रंट आणि चौथा ऑप्शन आहे अँटी अडेसिव्ह। बघा, जे चेविंग टॅबलेट्स आहेत ना, तर चेविंग टॅबलेट आपण काय करतो, क्रश करतो, म्हणजे काय करतो, चावतो। चावल्यामुळे ते काय होतात, बारीक केल्या जातात। आता बारीक करणे त्याला काय म्हणतात, डिसइंटिग्रेशन म्हणतात। मग याच्यामध्ये डिसइंटिग्रंट हे एजंट टाकल्या जातील का, नाही। ऑलरेडीच आपण जे चावत आहे याचा अर्थ ते आपल्याला डिसइंटिग्रेट करायचं काम नाही। म्हणजे हे डिसइंटिग्रंट जे आहेत ना, ऑप्शन नंबर 3, तर हे त्याच्यामध्ये काय केले जात नाहीत, ॲड केले जात नाहीत। बाकीचे जे आहेत तर ते ॲड केले जाऊ शकतात, पण हे डिसइंटिग्रंट त्याच्यामध्ये काय केला जात नाही, ॲड केला जात नाही। आपलं राईट ऑप्शन काय राहील, डिसइंटिग्रंट, म्हणजे डिसइंटिग्रंट्स आर नॉट ॲडेड इन द चेविंग टॅबलेट्स। त्यानंतर बघा, आपलं सेकंड क्वेश्चन आहे, द रिक्वायरमेंट अँड गाईडलाईन्स फॉर क्लिनिकल ट्रायल्स इम्पोर्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ न्यू ड्रग ॲज पर द ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स इज गिवन अंडर द शेड्यूल। म्हणजे जर तुम्हाला एखादा ड्रग तुम्ही इम्पोर्ट केला किंवा मॅन्युफॅक्चर केला नवीन ड्रग, तर त्या ड्रग्सच्या जे क्लिनिकल ट्रायल्स वगैरे घेतलेले आहेत, तर क्लिनिकल ट्रायल्स करण्यासाठी कोणकोणत्या रिक्वायरमेंट आणि गाईडलाईन्स आहेत, तर हे ड्रग अँड कॉस्मेटिक जे रूल्स आहेत ना, त्याच्या कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेले आहे। तर बघा, इथं 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे। पहिलं ऑप्शन आहे शेड्यूल एन, दुसरं ऑप्शन आहे शेड्यूल बी, तिसरं ऑप्शन आहे शेड्यूल ए आणि चौथं ऑप्शन आहे शेड्यूल वाय। तर बघा, पहिलं जे ऑप्शन आहे शेड्यूल एन, तर एन म्हणजे काय, या शेड्यूल एनमध्ये येते आपण जी रिटेल फार्मसी टाकतो, मेडिकल टाकतो, तर मेडिकल टाकण्यासाठी किंवा मेडिकल चालवण्यासाठी कोणकोणते इक्विपमेंट्स लागतात, तर ते याच्यामध्ये येतं शेड्यूल एनमध्ये। तर मग शेड्यूल एन काय आहे याचं उत्तर येणार नाही। त्यानंतर शेड्यूल बी आहे सेकंड ऑप्शन। शेड्यूल बीमध्ये सुद्धा जे फीज वगैरे आहेत, समजा आपल्याला काय करायचं, एखाद्या ड्रगचं ॲनालिसिस करायचं, ते सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीला ते ड्रग पाठवायचं, तर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी जी फी आकारते ना, तर ते शेड्यूल बीमध्ये येतं। त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 आहे शेड्यूल ए। तर एमध्ये काय असतं, आपल्याला जर लायसन वगैरे प्रोक्युअर करायचं असेल, म्हणजे घ्यायचं असेल किंवा रिन्यू करायचं असेल, यांचे वेगवेगळे जे फॉर्म्स असतात ते शेड्यूल एमध्ये येतात। म्हणजे हे वरचे 3ही ऑप्शन याची उत्तर राहणार नाही। क्लिनिकल ट्रायलचे जे रिक्वायरमेंट आणि गाईडलाईन्स आहेत, तर त्याचा आन्सर राहील शेड्यूल वाय। हे शेड्यूल वाय जे आहे ना, याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळे क्लिनिकल ट्रायलचे जे रिक्वायरमेंट आणि गाईडलाईन्स आहेत ॲज पर ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स, तर हे याच्यामध्ये दिले आहेत। म्हणजे ऑप्शन नंबर 4 म्हणजे शेड्यूल वाय हे आपलं काय राहील बरोबर आन्सर। त्यानंतर बघा, तिसरा क्वेश्चन, हा क्वेश्चन जनरल नॉलेजचा आहे। बघा, यांनी विचारलं प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली। याच्यामध्ये त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत। पहिलं ऑप्शन आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे किंवा मरो रानडे, किंवा त्यानंतर डॉक्टर आत्माराम पांडुरंग, त्यानंतर विष्णू शास्त्री पंडित आणि दादोबा पांडुरंग। तर बघा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग जे आहेत ना, यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती 31 मार्च 1868 रोजी। आलं लक्षात, मुंबई येथे। हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात की प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली, तर प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली, मुंबई येथे। चला, त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज यूज प्रिफरेन्शियली ॲज अ प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन। बघा, आता प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणजे काय, जेव्हा आपण कुणामध्ये ॲनास्थेशिया प्रोड्यूस करतो, तर ते ॲनास्थेशिया प्रोड्यूस करण्याच्या अगोदर जे मेडिसिन्स दिले जातात, प्री ॲनेस्थेटिक मेडिसिन, मग हे प्री ॲनेस्थेटिक मेडिसिनचे वेगवेगळे उपयोग असतात। अँटी सिक्रेटरी असू शकतात, आलं लक्षात, अँटी एलर्जिक असू शकतात, आलं लक्षात, तर असे वेगवेगळे यांचे काय असू शकतात, म्हणजे यूज असू शकतात। हे प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन जे आहे, तर हे खालीलपैकी कोणता जो ड्रग आहे तो ॲज अ प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज केला जातो। बघा, इथे त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला म्हणजे अल्प्राझोलाम, दुसरा आहे मिडाझोलाम, तिसरा आहे नायट्राजेपाम आणि चौथा आहे ओक्साजेपाम। आलं लक्षात, तर हे मिडाझोलाम जे आहे ना, ते आपलं काय राहील राईट आन्सर। त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द चेअरमॅन ऑफ ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड। आता बघा, हे जे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड आहे त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो DTAB। तर हे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड जे आहे ना,
तर हे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्डचा चेअरमॅन कोण असतो? बघा इथे त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे द डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यानंतर ऑप्शन नंबर बी आहे द प्रेसिडेंट ऑफ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 आहे किंवा सी द डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी कोलकाता. आणि चौथा आहे द ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया. तर बघा जे DTAB आहे ना, ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड, तर त्याचा चेअरमन म्हणून कोण काम बघतो? द डायरेक्टर ऑफ जनरल हेल्थ सर्व्हिस, डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस, सॉरी त्याला आपण DGHS म्हणू शकतो. काय? DGHS, डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर हा DGHS काय असतो? DTABचा काय असतो? चेअरमन असतो. मग तुम्हाला कधी कधी DTABचा सेक्रेटरी सुद्धा विचारू शकतात. तर ऑप्शन नंबर जे डी आहे ना, द ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया म्हणजे DCI किंवा DCGI, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया. तर हा ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया काय आहे? या DTABचा काय आहे? सेक्रेटरी आहे. चेअरमॅन कोण? तर डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस म्हणजे DGHS. आणि सेक्रेटरी कोण? तर ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. आलं लक्षात? 2 क्वेश्चन तुमचे इथं काय झाले आहेत? रेडी झाले आहेत. बघा त्यानंतर नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे रिकामी जागा यांचे टोपण नाव रामदास होते. तर बघा हे जे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजे रामदास स्वामी, ऑप्शन नंबर सी काय राहील याचा राईट आन्सर. म्हणजे नारायण सूर्याजीपंत ठोसर जे होते ना, त्यांचं नाव काय राहील? रामदास. आलं लक्षात? त्यानंतर बघा द रेट ऑफ ड्रग बायो अवेलेबिलिटी इज मोस्ट रॅपिड व्हेन इट इज फॉर्म्युलेटेड ॲज. म्हणजे ड्रगची बायो अवेलेबिलिटी केव्हा ही काय राहील? फास्ट राहील किंवा रॅपिड राहील जेव्हा ते खालीलपैकी कोणत्या फॉर्म्युलेशनमध्ये असेल. म्हणजे द रेट ऑफ ड्रग बायो अवेलेबिलिटी इज मोस्टली रॅपिड व्हेन इट इज फॉर्म्युलेटेड ॲज. म्हणजे त्याचं फॉर्म्युलेशन खालीलपैकी कोणतं असेल तेव्हा त्याची बायोबिलिटी काय असू शकते? रॅपिड असू शकते म्हणजे फास्ट असू शकते. बघा इथं 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. कंट्रोल रिलीज प्रॉडक्ट. आता बघा इथं कंट्रोल रिलीज प्रॉडक्टची बायोबिलिटी काय असते माहिती आहे का? रॅपिड नसते. ती आपल्याला काय भेटते? काहीतरी स्पेसिफिक टाईम नंतर भेटते. आलं लक्षात? हार्ड जिलेटिन कॅप्सूलची सुद्धा रॅपिड नसते, टॅबलेटची सुद्धा नसते. जेव्हा कोणताही ड्रग आपल्या शरीरामध्ये काय ॲब्झॉर्ब करायचा असेल तेव्हा त्या ड्रग, समजा फॉर एक्झाम्पल टॅबलेट फॉर्म्युलेशन असो किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये असो, अगोदर त्याला काय व्हावं लागतं? डिसइंटिग्रेट व्हावं लागतो, नंतर डिझॉल्व्ह व्हावं लागतो आणि नंतर सोल्युशन तयार होते, नंतर त्याचं अब्झॉर्प्शन होतं. पण इथं डायरेक्टली जर सोल्युशन फॉर्ममध्ये आपण ड्रग दिला म्हणजे ऑप्शन नंबर डी सोल्युशन फॉर्ममध्ये जर ड्रग दिला तर त्याची बायोबिलिटी काय राहील? रॅपिड. म्हणजे डिसइंटिग्रेशन आणि डिझॉल्युशन व्हायचं कामच नाही. डायरेक्ट सोल्युशनमध्ये आहे तो डायरेक्टली आपल्या स्टमकमधून काय होईल? ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होईल. त्यामुळे ऑप्शन नंबर डी सोल्युशन हे काय राहील? राईट आन्सर. म्हणजे सोल्युशनमध्ये जर ड्रग असेल तर त्याची बायोबिलिटी काय राहील? फास्ट राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा FEFO स्टँड फॉर म्हणजे FEFO याचा लॉंग फॉर्म काय आहे? आलं लक्षात? तर बघा इथे 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. फर्स्ट एंट्री फर्स्ट आउट, त्यानंतर फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट, त्याच्यानंतर फर्म एंट्री फर्म आउट आणि नन ऑफ द अबो. आता इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा FEFO म्हणजे काय? फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट. काय होतं? फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट म्हणजे FEFO. आलं लक्षात? त्यांनी जर FIFO जर विचारलं असतं तर मग काय आलं असतं माहिती आहे का? फिफो सॉरी, तर हेच आपलं राईट आन्सर आहे. 2 नंबरचं आपलं राईट आन्सर आहे. सॉरी, फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट म्हणजे जे एक्सपायर मेडिसिन आहे पहिले ते काय करायचे? पहिले काढून टाकायचे. त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट. तर ऑप्शन नंबर बी काय राहील आपला राईट आन्सर. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते? आता वेदनाशामक मला खूप विद्यार्थी विचारतात सर मराठीमध्ये पेपर आला तर आमचं कसं? आता बघा काय असतं माहिती आहे का? मराठीमध्ये तो एकच जो म्हणजे एखादा जो शब्द असतो तोच महत्त्वाचा असतो, त्याचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे. आता बघा वेदनाक्षमक याचा अर्थ काय होतो? ॲनाल्जेसिक. ॲनाल्जेसिक म्हणजे असे ड्रग्स की ते काय करतात? आपल्याला पेन होऊ देत नाहीत, म्हणजे पेन किलर म्हणून काम करतात. आता पेन किलर म्हणजेच वेदनाक्षमक. शमक म्हणजे कमी करणे आणि वेदना म्हणजे वेदना. तर हे वेदनाक्षमक म्हणून कोण काम करतं? तर बघा इथे 4 ऑप्शन त्यांनी दिलेले. पहिलं ऑप्शन आहे मॉर्फिन, दुसरा ऑप्शन आहे क्विनिन, तिसरा ऑप्शन आहे ड्युटेरिन आणि चौथा ऑप्शन आहे इन्सुलिन. तर बघा मॉर्फिन काय माहिती आहे का? हे काय आहे? एक त्याला म्हणतो ओपाइड ॲगोनिस्ट आहे. ओपिओइड्स ॲगोनिस्ट. आता ओपिओइड्स ॲगोनिस्ट तुम्हाला माहीत असतील की हे नार्कोटिक सायकोट्रॉपिक सबस्टन्सच्या ॲक्टमध्ये म्हणजे अंडरमध्ये येतात. तर मॉर्फिन हे म्हणून काय म्हणून ॲक्ट होतं? ओपिओइड्स म्हणून ॲक्ट होतं, पण कसं? ॲज अ ॲनाल्जेसिक म्हणून म्हणजे वेदनाशमक म्हणून ॲक्ट होतं. ऑप्शन नंबर ए काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर क्विनाईन आहे, तर क्विनाईन हे अँटी मलेरियल आहे, ते ॲनाल्जेसिक नाही. ड्युटेरिन हे सुद्धा अँटीस्पाझमोटिक आहे, ते वेदनाशमक नाही. त्यानंतर इन्सुलिन हे अँटी डायबिटिक आहे, म्हणजे डायबिटीजमध्ये यूज होते. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट मॉर्फिनस हे आपलं काय राहील राईट आन्सर.
त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग हॅज पॉझिटिव्ह इनोट्रॉपिक अँड निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. आलं लक्षात. तर आता पॉझिटिव्ह इनोट्रॉपिक आणि निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला इनोट्रॉपिक म्हणजे काय आणि क्रोनोट्रॉपिक म्हणजे काय तर हे तुम्हाला माहीत असायला हवं. आलं लक्षात. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की इनोट्रॉपिक म्हणजे काय आणि क्रोनोट्रॉपिक म्हणजे काय. आलं लक्षात. इथं मी तुम्हाला एक क्ल्यू देतो की कॉन्ट्रॅक्शन आणि हरची कंडक्टिव्हिटी या दोन शब्दाचा अर्थ इथं असू शकतो. तो कोणत्या शब्दाला कोणता अर्थ आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. बघा, तर असा ड्रग की ज्याला पॉझिटिव्ह इनोट्रॉपिक इफेक्ट आहे म्हणजे इनोट्रॉपिक इफेक्ट वाढवतो आणि निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट आहे म्हणजे क्रोनोट्रॉपिक इफेक्ट कमी करतो. तर असा खालीलपैकी ड्रग कोणता. इथं त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे डिगॉक्झिन, दुसरं ऑप्शन आहे इपिनेफ्रिन, तिसरं ऑप्शन आहे डोपामाइन आणि चौथं ऑप्शन आहे आयसोप्रिनालिन. तर बघा, ज्या ड्रगला पॉझिटिव्ह इनोट्रॉपिक आणि निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट आहे तो ड्रग म्हणजे डिगॉक्झिन. त्यालाच आपण डिजिटॅलिस ग्लायकोसाइड म्हणतो, डिगॉक्झिन. तर याला काय आहे, पॉझिटिव्ह इनोट्रॉपिक आणि निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट आहे. त्यानंतर बघा, जे गरोदर स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये सर्वसाधारणतः रिकामी जागा याची कमतरता असते. बघा, तुम्ही जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेले तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे गरोदर प्रेग्नंट स्त्रिया असतात ना त्यांना कॅल्शियम आणि फॉस्फरस म्हणजे आयर्न अँड फोलिक ॲसिडच्या टॅबलेट रेग्युलर देतात. आलं लक्षात. आता याच्यामध्ये आयर्न अँड फोलिक ॲसिड किंवा कॅल्शियमच्या टॅबलेट त्यांना का देतात, कारण की जेव्हा ते गरोदर्स असतात ना त्यांच्यामध्ये आयर्न आणि फोलिक ॲसिडची कमतरता होऊ शकते किंवा कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. मग इथं त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, पहिला ऑप्शन आहे यापैकी नाही, दुसरं ऑप्शन आहे पोटॅशियम, तिसरं ऑप्शन आहे कॅल्शियम आणि चौथं ऑप्शन आहे पांढऱ्या पेशी. तर जे गरोदर बाया आहेत ना त्यांच्यामध्ये कमतरता होऊ शकते कशाची, कॅल्शियमची. म्हणूनच त्यांना जेव्हा प्रेग्नंट असतात तेव्हा कॅल्शियम सप्लिमेंट देतात. तर ऑप्शन नंबर सी म्हणजे कॅल्शियम हे काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ ड्रग सॅम्पल टेकन बाय द ड्रग इन्स्पेक्टर फॉर अनालिसिस इज सेंट टू. आता बघा, ड्रग इन्स्पेक्टर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ड्रग इन्स्पेक्टर हा सेक्शन 21च्या अंडरमध्ये इंडियन पेनल कोडच्या अंडरमध्ये काय म्हणून ॲक्ट होतो, आपला काय म्हणतात त्याला पब्लिक सर्वंट म्हणून होतो. आणि अंडर सेक्शन 21मध्ये त्याला काय करा म्हणजे अंडर सेक्शन 21 त्याचं काय होतं सिलेक्शन होतं सेक्शन 21च्या अंतर्गत. तर हे ड्रग इन्स्पेक्टर जे आहे त्यांना जे एखाद्या मेडिकलवरचं जर सॅम्पल सीज केलं, सॅम्पल घेतलं, समजा ड्रग कोणती टॅबलेट्स किंवा कोणतं सिरप किंवा कोणतं ॲम्पूल घेतलं तर तो ॲनालिसिससाठी कोणापाशी पाठवतो. तर बघा, इथे 4 ऑप्शन त्यांनी दिले आहेत. पहिलं ऑप्शन आहे गव्हर्नमेंट ॲनालिस्ट, दुसरं ऑप्शन आहे चीफ इन्स्पेक्टर, तिसरं ऑप्शन आहे पब्लिक टेस्टिंग लॅबोरेटरी आणि चौथं ऑप्शन आहे ड्रग कंट्रोल. तर बघा, ड्रग इन्स्पेक्टर जेव्हा सॅम्पल सीज करतो तर तो पाठवतो गव्हर्नमेंट ॲनालिस्टकडं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय राहील आपलं राईट आन्सर. मग हे गव्हर्नमेंट ॲनालिस्ट कुठे असतो तर तो जे आपल्या स्टेट टेस्टिंग लॅबोरेटरी असतात किंवा सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी असतात म्हणजे स्टेटच्या ठिकाणी महाराष्ट्रात एखादी असू शकते किंवा आपल्या सेंट्रल लेवलची सुद्धा एक असू शकते. तर अशा ठिकाणी हे गव्हर्नमेंट ॲनालिस्ट असतात. त्यांच्यापाशी हे ड्रग इन्स्पेक्टर काय करतो, तो ड्रगचं सॅम्पल काय करतो सेंड करतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेट्रोनिडाझोल इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन. बघा, मेट्रोनिडाझोल हा अँटी डायरियल ड्रग आहे. ते ॲनारोबिक बॅक्टेरिया म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे ना ॲनॲरोबिक बॅक्टेरिया यांच्या ट्रीटमेंटमध्ये काय होतं इन्फेक्शनमध्ये यूज होतो. या म्हणजे हे ॲनारोबिक बॅक्टेरियांचं जर इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्यामध्ये हे काय होतं यूज होतं मेट्रोनिडाझोल. आलं लक्षात. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय राहील आपलं राईट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द ब्लड सेल यूज ॲज अ ड्रग डिलिव्हरी एजंट. आता ड्रग डिलिव्हरी एजंट म्हणजे काय, म्हणजे असा एजंट की ज्याच्या थ्रू ड्रग आपल्या बॉडीमध्ये काय झाला पाहिजे डिलिव्हर झाला पाहिजे त्याला म्हणतात ड्रग डिलिव्हरी एजंट. मग खालीलपैकी त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहे. याच्यापैकी कोणत्या सेल्स हे ड्रग डिलिव्हर करण्याचं काम करू शकतात. आलं लक्षात. हे म्हणजे माहीत असणं खूप गरजेचं आहे. बघा, पहिलं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे ऑल ऑफ द अबोव म्हणजे खालीलपैकी. अबोव म्हणजे आता त्यांनी चुकीचं ऑप्शन दिलं, समजा वर दिलं खाली पाहिजे होतं. ऑल ऑफ द अबोव म्हणलं असतं खाली पाहिजे होतं. म्हणजे ऑल ऑफ द बिलो असं म्हणू शकतो आपण किंवा गिवन बिलो असं म्हणू शकतो. आलं लक्षात. म्हणजे ऑल ऑप्शन राईट गिवन बिलो असं म्हणू शकतो आपण. बघा, दुसरं ऑप्शन दिलं आहे त्यांनी थ्रोम्बोसाईट, तिसरं ऑप्शन आहे इरेथ्रोसाईट आणि चौथं ऑप्शन आहे ल्युकोसाईट. तर बघा, हे जे इरेथ्रोसाईट्स आहेत ना ज्याला आपण RBC म्हणतो ना, तर हे RBC ॲज अ ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणून सुद्धा काय करतात काम करतात. तर कसं करतात कशा प्रकारे करतात याच्याबद्दल जर डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्याबद्दल सर्च करा. आता हे सांगण्याचा आपल्याकडे टाईम नाही कारण की आपल्याला अजून सुद्धा क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. आलं लक्षात.